तयारी करा, काळजी करू नका. तुम्ही याचा जरी स्क्रीनशॉट काढून ठेवला आणि तुम्ही फक्त जरी गुगल केलं ना, प्रॉब्लेम असा आहे की तुम्हाला प्रश्न किती अवघड आहेत, किती वेळ लागेल, हा तुमच्याकडे चॅलेंजेस नाही आहे. तुम्हाला चॅलेंज कुठला आहे? किती वेळेमध्ये तुम्हाला सोडून बघणं गरजेचं आहे. त्यामुळे प्रश्न दिसला की तुमचं उत्तर रेडी असलं पाहिजे आणि तुमचं लगेच बुद्धीने क्लिक केलं पाहिजे, नाही इथं आहे. म्हणजे बघा, दोन गोष्टी असतात याच्यामध्ये. एक पहिली गोष्ट असते की आपल्या डोक्यामध्ये खूप सारे विचार्स असतात. त्यामुळे आपण सॉर्टिंग केलेलं नाही आहे. जेव्हा आपण बोलतो की व्हर्बल रिझनिंग, तेव्हा तुमच्या लगेच डोक्यामध्ये व्हर्बल रिझनिंगच आटलं पाहिजे. कोडिंग डिकोडिंग म्हणजे तुमच्यासमोर एकदम कोडिंग डिकोडिंग काय म्हणजे एकदम मिरर इमेज तुमच्या डोळ्यासमोर तुमच्या मनामध्ये क्रिएट झाली पाहिजे. असं तुमच्या मनामध्ये जास्त खिचडी करू नका. तर एकदम जो टॉपिक आहे त्याच्यावरती तुम्ही गुगल करा, AI करा, त्याचबरोबर काही टॉपिक सोडवा. तुम्ही यूट्यूबचं थोडंसं घ्या, नक्कीच त्याचा फायदा होईल. त्याचबरोबर टेस्ट सिरीज पर्टिक्युलर टॉपिक सोडून एक 10-10 जरी प्रश्न त्याच्यावरती टेस्ट सिरीज होती गुगलला, जे फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे, ते जरी सोडवलं तरीसुद्धा फक्त कोडिंग डिकोडिंग बोललं की तेच राहिलं पाहिजे. म्हणजे कोडिंग डिकोडिंगचा प्रश्न जेव्हा तुमच्या स्क्रीनवरती दिसणार आहे तेव्हा तुमच्या लगेच क्लिक झालं पाहिजे, नाही अरे यार हां हाच प्रश्न आहे. सो दिस इज हाऊ अँड दिस इज हाऊ वी नीड टू मॅनेज आणि वी कॅन मॅनेज. इट्स व्हेरी इझी. अजिबात सुद्धा काळजी करू नका. खरंच खूप अवघड नाही आहे. जो मनामध्ये जो काही बाऊ करून ठेवलेला आहे सगळ्यांनी, त्याच्यामुळे असं वाटतं की माझं एवढं होईल की नाही. तुम्ही आरामात टॉप करू शकता, आरामात चांगला स्कोर करू शकता. फक्त तुम्ही तुमच्यावरती विश्वास ठेवणं फार गरजेचं आहे. टेट 2025 मी शिक्षक होणारच आणि मी टॉपर असणारच. या व्हिडिओमध्ये मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालुशा माने आपण पाहणार आहोत की सब टॉपिक्स कोणते आहेत. आपल्या सर्वांच्या माहितीनुसार सांगायला काहीच हरकत नाही आहे की जे 200 क्वेश्चन्स असणार आहेत IBPS पॅटर्ननुसार. त्याच्यामध्ये 2025 मध्ये होणारी जी परीक्षा आहे IBPS कडून जो हा पॅटर्न मिळालेला आहे, त्याच्यामध्ये ॲप्टिट्यूडवरती, अभियोग्यतावरती 120 क्वेश्चन म्हणजे 60% आणि रिझनिंगवरती असणार आहेत 40%, म्हणजे 80 क्वेश्चन्स याच्यावरती असणार आहेत. आणि हे सर्व करत असताना चॅनलवरती जे काही व्हिडिओ टाकलेला आहे, डेमो लेक्चर पाहिलं नसेल तर नक्की पहा, कारण तुम्हाला त्याचा खूप फायदा होणार आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच उमेदवारांनी प्रश्न विचारलेले आहेत, कॉल करून, मेसेज आणि ईमेलद्वारे सुद्धा. व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि अर्थातच इंस्टाग्रामला सुद्धा सर्वांनी विचारलेलं आहे की मॅडम आम्हाला टॉपिक, मेन टॉपिक माहीत आहेत, सब टॉपिकचं काय आणि ते कसे असतील आणि किती मार्क्स असतील. मित्रांनो, तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे जेणेकरून तुम्हाला क्लॅरिटी येईल. एखादा तुम्ही फॉर एक्झाम्पल एक गोष्ट सांगायची झालं तर तुम्ही मराठी विषय करत आहात, तर मराठी विषयाचं लँग्वेज आणि ग्रामर खूप वास्ट टॉपिक आहे. त्याच्यामधलं एक्झॅक्टली तुम्ही कोणतं करायचं आहे, म्हणजे तुम्ही जेव्हा मायक्रो प्लॅन जेव्हा करणार आहात तेव्हा तुम्ही टार्गेट नक्कीच तुम्ही अचीव करू शकता. मित्रांनो, IBPS पॅटर्ननुसार 2025 मध्ये शिक्षक भरती जी घेणार आहेत त्याच्यामध्ये सब टॉपिक खालीलप्रमाणे आहेत. हे आपण सब टॉपिक पाहत आहोत. त्याच्यामध्ये आपण पाहतोय की अभियोग्यता आहे, त्याच्यासाठी 120 प्रश्न आहेत आणि त्याचबरोबर जी बुद्धिमत्ता आहे त्याच्यासाठी 40 प्रश्न आहेत. परीक्षेची रचना प्रथमतः पाहूयात की परीक्षेच्या रचनेमध्ये पहिल्यांदा आहे की एकूण प्रश्न 200 प्रश्न असणार आहेत. प्रत्येक प्रश्न 1 गुणासाठी असणार आहे. मित्रांनो, म्हणूनच सांगते की चॅनलवरती एक लाईव्ह डेमो टाकलेला आहे, तो सुद्धा पाहून घ्या, जेणेकरून ऐनवेळी तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की टाइम मॅनेजमेंट कसं करायचं. दुसरा आहे की याचा कालावधी आहे 2 तास, म्हणजे 60 मिनिटचा 1 तास, 120 मिनिट्स आहेत. नकारात्मक गुण, निगेटिव्ह मार्किंग अजिबात सुद्धा नाही आहे. त्यामुळे तुम्ही असा विचार करू ना की मी याचं उत्तर नाही मला येत तर मी सोडून देऊ का, नाही. तुम्हाला त्याचं उत्तर रिव्ह्यूसाठी तर द्यायचं आहे किंवा फायनल उत्तर तर द्यायचं आहे, कारण निगेटिव्ह मार्किंग नाही. काळजी करू नका. भाषा पर्याय आहे, मराठी, इंग्रजी, मराठी आणि उर्दू अशा प्रकारचे तुम्हाला ऑप्शन्स आहेत. त्यामुळे कोणीही टेन्शन घेऊ नका. या तिन्ही लँग्वेजमध्ये तुम्ही कोणत्याही लँग्वेजमध्ये पेपर हा देऊ शकता. आता हे लक्षात घ्या, तयारीसाठी टिप्स कोणत्या आहेत, कारण आपण हा पाहणारच आहोत. त्याच्या अगोदर टिप्स पाहणं खूप महत्त्वाचं आहे. मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका आणि मॉक टेस्टचा सराव करणं. मॉक टेस्टचा सराव शेवटच्या मिनिटाला तुम्ही काय करणार आहात, मॉक टेस्टचा सराव करा. मॉक टेस्टमध्ये जर तुम्हाला चांगला स्कोर येत नसेल तर मित्रांनो, जो स्कोर तुमचा येत नाहीये, ज्या विषयावरती तुमचं कमांड नाहीये, त्याच्यावरती तुम्ही अजून कंटेंट जास्तीत जास्त गॅदर करा, गुगल करा, AI थ्रू बघा, तुम्हाला याची इन्फॉर्मेशन नक्की मिळत जाईल. त्याचबरोबर आहे वेळेचे व्यवस्थापन व अचूकता, यावर लक्ष केंद्रित करायचं आहे. वेळेचं टाइम मॅनेजमेंट, टाइम वेट्स फॉर नन. वेळेचं व्यवस्थापन मस्त आहे. आतापर्यंत सोडवलेल्या पेपरमध्ये ज्यांना कमी मार्क्स मिळालेले आहेत, कारण ते 200 प्रश्नापर्यंत पोहोचूच शकले नाही, शोकांतिका आहे.
टेट 2022ची असेल किंवा टेट 2017ची असेल, त्याच्यासाठी मला सर्वांना तुम्हाला सांगायचं आहे की मित्रांनो, याच्यावरती तुम्ही प्लीज लक्ष केंद्रित करा. त्याचबरोबर आहे मराठी, इंग्रजी आणि गणिताच्या मूलभूत संकल्पनांचा पुनरुच्चार करा. ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत, अगदी तुम्ही 7वी 8वी 9वी 10वी पर्यंत शिकलेल्या आहेत बेसिक कन्सेप्ट, त्याच्या तुम्हाला पुनरुच्चार करायचा आहे, चांगलं रिव्हिजन करायचं आहे. बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्राशी संबंधित पुस्तके वाचायची आहेत. आता मानसशास्त्रावरती खूपसे प्रश्न नसतात, कोणते घटक किती मास, हा सुद्धा चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला आहे, तो सुद्धा तुम्ही पाहून घेऊ शकता. आणि सर्वात महत्त्वाचं, जिओमेट्री अजिबात सुद्धा करू नका, त्याच्यावरती प्रश्न विचारले जात नाही. त्याचबरोबर जी के आहे त्याच्यावरती टेट 2022 मध्ये प्रश्न विचारले जात गेले नव्हते आणि IBPSच्या पॅटर्ननुसार जी केला तितकंसं महत्त्व दिलं जात नाही. थोडंफार तुम्ही NEP नॅशनल एज्युकेशन पॉलिसी नक्की करून ठेवा. आणि आता आपण मेन टॉपिक्सवरती येऊयात मित्रांनो. तुम्ही याचा स्क्रीनशॉट सुद्धा काढून घेऊ शकता. तर आता पाहता, परंतु तुम्ही समजून जर घेतलं तर ते तुम्हाला अगदी मनामध्ये घुसणार आहे आणि मनामध्ये जे तुमचे आहे ते तुमच्या परीक्षेमध्ये नक्की विचारलं जाईल. विश्वास ठेवा, आत्मविश्वास ही खूप महत्त्वाची ताकद आहे. पहिल्यांदा पाहूया की अभियोग्यता ॲप्टिट्यूडमध्ये हा विभाग उमेदवारांच्या गणितीय, भाषिक आणि सामान्य ज्ञानाशी संबंधित असून याच्या संबंधित क्षमतांचे मूल्यांकन करतो आणि खालील उपविषयांचा म्हणजे सब टॉपिकचा समावेश होतो. त्याच्यामध्ये आहे की बघा गणितीय क्षमता. त्याच्यामध्ये गणितीय क्षमता म्हणजे संख्या पद्धती, नंबर सिस्टम, मूलभूत गणितीय ऑपरेशन्स, संख्यांचे वर्गीकरण, भागाकार नियम, अवयव पद्धती, त्याचबरोबर गणितीय गणना, बेरीज, वजाबाकी, भागाकार, टक्केवारी, नफा तोटा, व्याज, साधे आणि चक्रवाढ. त्याचबरोबर आहे डेटा इंटरप्रिटेशन्स, तक्ते, आलेख, बार चार्ट, पाय चार्ट यांचे विश्लेषण. डेटा इंटरप्रिटेशनवरती क्वेश्चन खूप येतात, हे तुम्हाला मॅनेज करता आलं पाहिजे. एवढंच तुम्ही गणिताचे टॉपिक करा. प्रत्येक टॉपिकवरती एक एक प्रश्न विचारला जाईलच असं नाही, परंतु हे टॉपिक पेपरला असणारच आहेत. हे टॉपिक सोडून तुम्ही बाकीचं करत बसू नका, हे तुम्ही प्रत्येकाने लक्षात ठेवणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल LCM वगैरे तुम्ही शिकत असाल, जे विचारलं जाणार आहे ते शिकू नका. मराठी भाषेसंदर्भात सब टॉपिक द्या असं बऱ्याच जणांचं म्हणणं होतं. मराठी संदर्भात या टॉपिकवरती प्रश्न विचारले जाणार आहेत. त्याच्यासाठी आपण पाहत आहोत की व्याकरण कोणकोणते आहे, शब्दांचे प्रकार, त्याचबरोबर वाक्यरचना, समास आणि अलंकार, जे आपल्याला 9वी 10वी 11 12वीला केलेलं असेल तुम्ही. त्याचबरोबर आहे शब्दसंग्रह, त्याच्यामध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, म्हणी आणि वाक्यप्रचार. त्याच्यानंतर मध्ये आकलन मध्ये आहे परिच्छेद वाचून प्रश्न सोडवणे. तर आता हा तुम्हाला ॲप्लिकेशन बेस म्हणजे एक पॅराग्राफ येतो, त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न सोडवायचे असतात. अशा पद्धतीने कधी कधी याच्यामध्ये स्टोरी सुद्धा येते, ती रिपीट सुद्धा होते, पुढे जाऊन तुम्हाला त्याच्यात ते सिक्वेन्स सुद्धा लावायचा असतो. अशा बऱ्याच याच्यामध्ये ट्रिक्स असतात, तर याच्यावरती तुम्ही भर देणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पाहू की इंग्लिश भाषेमध्ये काय आहे. इंग्लिश व्याकरणमध्ये आहे, इंग्लिश लँग्वेज ॲबिलिटीमध्ये व्याकरणमध्ये आहे टेन्सेस, प्रेझेंट, पास्ट, फ्युचर, प्रेपोजिशन्स हे बेसिक आहे, ते करणं फार गरजेचं आहे. कधी कधी असा क्वेश्चन येतो की आर्टिकल्स आहे, ते प्रेपोजिशन आहे, ते तुम्ही वापरा. इन, ऑन याच्यानुसार तुम्ही वापरा. बिहाइंड, बिसाइड, किंवा जर नसेल ते ॲप्लिकेबल तिथे तर तुम्ही एक्स लिहायचं आहे. लाईव्ह डेमो पाहिला तर तुमच्या त्याच्यामध्ये मी काही क्वेश्चन सुद्धा घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल. त्याच्यावर व्हॉइस, चेंड व्हॉइस, ॲक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस, स्पीच आहे. त्याचबरोबर शब्दसंग्रहामध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, एक शब्द ओळखा. त्याचबरोबर याच्यामध्ये जे एक शब्द ओळखा त्याच्यामध्ये असतं की म्हणजे चुकीचातून 4 शब्दातून एक करेक्ट शब्द ओळखायचा असतो किंवा इनकरेक्ट शब्द, ऑड मॅन आउट असं तुम्हाला ऑड वन आउट करायचं असतं. त्याचवर आकलन परिच्छेदावर आधारित प्रश्न असणार आहेत. इंग्रजी आणि मराठी विषयाचा प्रश्न संपलेला आहे. आता GK वरती वळ मित्रांनो, एवढा पॅटर्न खूप हार्ड नाहीये, फक्त कॉन्सन्ट्रेट देऊन केलं तर सहज शक्य आहे. GK मध्ये बघा चालू घडामोडी, राष्ट्रीय अंतरराष्ट्रीय बातम्या, क्रीडा व पुरस्कार, महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल, संस्कृती, शिक्षणाशी संबंधित मुद्दे आणि शैक्षणिक धोरणे आणि शिक्षण सुधारणा. मित्रांनो, GK बद्दल तुम्ही जास्त काही पाहू नका, परंतु शिक्षणाशी संबंधित मुद्दे आहे. फॉर एक्झाम्पल शिक्षणाचा आराखडा NEP नुसार, जो पहिले शिक्षण जो आराखडा होता 10+2+3, त्याच्यानंतर आता कसा बदललेला आहे ते सुद्धा तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे. ते तुम्ही NEP व्यवस्थित करा. स्वयं म्हणजे काय आहे, त्याचा प्रभाव म्हणजे काय आहे, किंवा त्याच्यानुसार जे काय आता नवीन NEP नुसार जे भाषांना प्राधान्य दिलेलं आहे त्याच्यानुसार तुम्ही ते बेसिक, कधी ती कोणती कमिटी होती, त्याच्यानुसार तुम्ही हे कधी NEP कधी ॲक्च्युली लागू करण्यात आली, सगळे मुद्दे तुम्ही पाहून घ्या.
कारण NEP हा खूप मोठा सध्याच्या या परीक्षेमध्ये चॅलेंजिंग विषय असणार आहे टेट 2025मध्ये, कारण आत्ताच ती नुकतीच लागू करण्यात येते. त्याच्यानंतर आपण पाहूया की बाल मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र, चाइल्ड सायकोलॉजी आणि पेडागॉगी. त्याच्यामध्ये मुलांचा विकास, शारीरिक आता पाहणार आहोत की आपण त्याच्यामध्ये आहे मानसिक, सामाजिक विकास, अध्यापन पद्धती, प्रभावी शिकवण्याची पद्धती, वर्ग व्यवस्थापन, शिक्षणातील आव्हाने व उपाय. याचबरोबर मानसशास्त्रातल्या उपपत्त्या तुम्ही वेगवेगळ्या करणार आहात. त्याचबरोबर जे स्टेजेस आहेत मूल्यमापनाचे ते पाहणार आहात. परंतु मित्रांनो, चाइल्ड अध्यापनशास्त्र आहे किंवा बालमानसशास्त्र आहे याच्यावरती जास्त प्रश्न विचारले जात नाहीत. त्याच्यावरती एक 8 ते 10 प्रश्न विचारले जातात टीचर्स ॲप्टिट्यूडवरती, जास्त याच्यावरती प्रश्न विचारले जात नाही. त्यामुळे मॉक टेस्ट फार गरजेची आहे, ती मात्र सोडवायला विसरू नका. आता जो दुसरा आपला मुद्दा आहे तो आहे की बुद्धिमत्ता. बुद्धिमत्तामध्ये 80 प्रश्न ते 40% त्याला वेटेज आहे. त्याच्यामध्ये बघा बुद्धिमत्तामध्ये काय आहे की उमेदवारांच्या तार्किक व विश्लेषणात्मक विचारक्षमतेचे मूल्यांकन करतो. याच्यामध्ये आकृत्या असतात, कोडिंग, डिकोडिंग, याच्यामध्ये ABCDचा पॅटर्न असतो. हे सगळं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये ॲड्रेससुद्धा येतो, म्हणजे तो ॲड्रेस तुम्हाला 2-3 वेळा, त्याच्यावरती 4-5 प्रश्न असतात. हे थोडंसं तुम्ही IBPS पॅटर्ननुसार गुगलला जर तुम्ही टेस्ट सिरीज म्हणून जर सर्च केलं तर मात्र तुम्हाला याची मॉक टेस्ट फ्रीमध्ये सुद्धा मिळून जाईल. तुमच्याच मोबाईलवरती, तुमच्याच लॅपटॉपवरती, तुमच्याच PCवरती, किंवा तुम्ही त्याचे थोडेसे व्हिडिओ जरी यूट्यूबवरती बघितले तरीसुद्धा सिम्पली इझिली तुम्ही स्कोर करू शकता. टेन्शन घेऊ नका. त्याच्यामध्ये पाहणं की तार्किक तर्कक्षमता आहे, रिझनिंग ॲबिलिटीमध्ये काय आहे, वर्बल रिझनिंग, त्याच्यामध्ये अनुक्रम, कोडी, सादृश्य, कोडिंग, डिकोडिंग. त्याचबरोबर आहे नॉन वर्बल रिझनिंगमध्ये आकृती मालिका, मिरर इमेज, पेपर कटिंग, म्हणजे कशी इमेज दिसेल, मिरर इमेज कशी असेल, हे सर्व असतं. आणि याच्यावरती बरेच प्रश्न असतात, म्हणजे आणि इझिली प्रश्न असतात. तुम्ही ऑब्झर्वेशननी सोडू शकता, परंतु प्रॅक्टिस मस्ट. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, आणि वी शुड फोकस इट ऑन ओनली. नंतर आहे की स्पॅटिल ॲबिलिटी, म्हणजे अवकाशीय क्षमता. त्याच्यावरती आकृतीचे रोटेशन, आकाराचे विश्लेषण, 3D 2D रूपांतरण, किंवा असं आपण पाहतो की आकृत्यांचे जे पोझिशन बदलत असतात, क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज, हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं आहे. नेक्स्ट आहे निर्णय क्षमता आणि व्यक्तिमत्व. याच्यामध्ये ॲडजस्टमेंट आणि पर्सनॅलिटी. त्याच्यामध्ये आहे की परिस्थितीजन्य प्रश्न असतील, त्याचबरोबर वर्गात उद्भवणाऱ्या समस्यांचे निराकरण. जसं मी मगाशी म्हटलं होतं तुम्हाला टीचर्स ॲप्टिट्यूडवरती, म्हणजे एखादा प्रश्न एखाद्या विद्यार्थ्याने असं म्हणजे अचानक त्याचं बिहेवियर, वर्तन जर बदललं तर त्याच्या संदर्भात शिक्षकाचं काय असेल. त्याचबरोबर जे स्पेशल चाइल्ड असतात, हँडिकॅप वगैरे मुलं असतात, त्यांच्या संदर्भात तुम्ही कोणता निर्णय घ्याल, शिकवताना कसं असेल. त्याचबरोबर शिक्षकाची भूमिका आणि जबाबदारी, याच्यावरती प्रश्न असणार आहेत. आणि त्याचबरोबर नेक्स्ट आहे सारस्य आणि आकांक्षा, इन्क्लिनेशन आणि इंटरेस्ट. याच्यामध्ये शिक्षण क्षेत्रातील रुची आणि प्रेरणा यांचे मूल्यांकन तुम्हाला करणं गरजेचं आहे. मी टॉपर होणारच, मी शिक्षण होणारच. नेहमीप्रमाणेच तुम्ही तुमच्या जिल्ह्यातून, ज्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहताय तो या वीडियोच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि हो, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती है, और हम जिसे दिलो जान से चाहते हो पूरी कायनात मिल जाती है उसको मिलाने के लिए, जुटाने के लिए. शाहरुख खानचा डायलॉग तुम्हाला माहीतच असेल. आणि अर्थातच जर तुमची मनापासून इच्छा असेल तर मात्र तुम्हाला कोणतंच गोल इम्पॉसिबल नाही आहे मित्रांनो. त्यामुळे तुम्ही एक म्हणत चला की मी टॉपर होणारच. हे युनिव्हर्स आहे, लॉ ऑफ अट्रॅक्शनचा नियम तुम्हाला माहीतच असेल. त्याच्यानुसार तुम्हाला सर्व गोष्टी तुमच्या मनासारख्याच होतील. तुम्ही जो थॉट केलेला आहे, तुम्ही जो प्रश्न सोडवलेला आहे, ज्याचं प्रॅक्टिस केलेले आहे, तेच प्रश्न तुम्हाला एक्झाममध्ये येण्यासाठी ही पॉझिटिव्ह एनर्जी अशीच घेऊन सुरुवात करूया. याच अपेक्षेसह चला तर मित्रांनो, स्टे कनेक्टेड. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी मित्रांनो विसरू नका आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला. त्याचबरोबर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा, व्हॉट्सअप आपलं जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला अपडेटेड इन्फॉर्मेशन मिळत राहील शिक्षकाच्या हक्कासाठी आणि शिक्षकाच्या सन्मानासाठी, शिक्षणाच्या सन्मानासाठी. नेहमीच मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालू शामाणे आपल्या टीमच्या माध्यमातून नेहमीच तत्परतेने प्रयत्न करत असतो. आणि प्रयत्नार्थी परमेश्वर असं म्हटल्यासारखं नक्कीच आपल्याला यशसुद्धा मिळत आहे. चॅनलवरती तुम्ही थोडी हिस्ट्री पाहू शकता, किंवा कोणताही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तुम्ही पाहिला तर तुम्हाला थोडीशी आयडिया येईलच.